निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सभा धडाक्यात त्यांच्या सुरू आहे. मग अशा वेळेला एकत्रित येणं याला आम्ही जास्त महत्व देत नाही. आता रात्री ते या हॉटेलमध्ये आले, 8-8 सभा 10-10 सभा हे नेते लोक घेतात आणि आल्याबरोबर थोडासा रेस्ट पाहिजे आणि आपण सकाळी भेटूया अशा भावनेतून फक्त त्यांची भेट झालेली नाही. परंतु आले मग रात्री एकमेकाला उठवलं का नाही, त्यांच्या हातात हात का नाही घेतला, हे प्रश्न आमच्या समोर गाऊन आहे. देवेंद्र फडणवीस साहेब असेल, एकनाथ शिंदे साहेब असेल, अजितदादा असतील, यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. परंतु कोणीतरी त्याच्यात आणखीन काहीतरी याच्यात बिनसलंय की काय, या पद्धतीचे जे काही बातम्या पेरायचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. अमित शहा हेच शिंदे सेनेचा कोथळा काढणार असं संजय राऊत म्हणाले. बऱ्याच दिवसांनी आज आले ते आणि बोलले. संजय राऊतने आजारपणातून उठल्यानंतर कमीत कमी शुभ बोलायचं पाहिजे होतं, परंतु त्यांनी नेहमीप्रमाणेच अमित शहा कोथळा काढणार वगैरे वगैरे जे काही स्टेटमेंट केलेले त्याला काही अर्थ नाहीये. अमित शहा साहेबांचे आणि मोदी साहेबांचे, एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध कसे ते अख्खा महाराष्ट्र जाणतोय. युतीमध्ये असताना आम्ही एकमेकाला सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतो आणि म्हणून कोणी कोणाचा कोथळा काढत नाही, तर आम्ही बरोबर काम करतोय. आणि एवढं एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते संयमानं सर्व गोष्टी घेतात, ऐकतात आणि त्या पद्धतीने कारवाई सुद्धा करतात. नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये जी कटुता आहे ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसू नये म्हणून दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची वरिष्ठ पातळीवर बैठक होणार असल्याचं कळतंय. आणि ते नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी हे स्पष्टपणे सांगितलं होतं की हे स्थानिक पातळीच्या निवडणूक आहे. म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवताना तेथील जो काही पदाधिकारी असेल, आमदार असेल, जिल्हा प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, यांनी त्या पातळीवर निर्णय घ्यायचा आहे. जर युती झाली तर स्वतंत्र लढा, परंतु एकमेकावर खालच्या पातळीवर कुणीही टीका करायची नाही असे संकेत दिलेले आहेत. म्हणून या निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहत असाल, भाजप पण आहे, राष्ट्रवादी पण आहे, शिवसेना आहे, हे सर्वजण आपापल्या पद्धतीने लढतायत आणि मला वाटतं अखेरला याचा शेवट हे गोड होणार आहे. 35 आमदार तुमचे फोडणार आणि तुम्हाला वाटते तुमच्या मागे अमित शहा आणि अजून एक जण आहे दिल्लीमध्ये, तुमच्या मागे कुणीही राहणार नाही, तुमचे हाल होणारच आहे असंही साहेब संजय राऊत म्हणाले. हो, 35 आमदार फोडणार, 10 आमदार फोडणार, काय हे जे आकडे असतात ना, अशा पद्धतीने नसतं होत राहत. ही जी काय कार्यपद्धती जर शिकायची असेल तर आमच्याकडून शिका ना. 1.5 वर्ष आम्ही कसं काम प्रॅक्टिस केल्यानंतर सुद्धा तुमच्या बुडाखाली कधी गेले निघून सर्वजण, तुम्हाला सुद्धा ते कळालं नाही आणि ती खुर्ची ओढायचं काम सुद्धा आम्हीच केलेलं आहे. म्हणून आम्हाला कोण फोडणार या भ्रामक कल्पनेमध्ये त्यांनी राहू नये. आम्ही मजबूतीने आहोत, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहोत आणि आमच्यातला कोणीही एकही माणूस इकडे तिकडे जाणार नाही. सांगोल्यामध्ये शहाजी बापू आणि शेकापच्या कार्यालयावर भरारी पथकाने रेड मारलेली आहे, त्याचा दुरुपयोग होतोय अशी टीका होते. पैसे वाटप होत होता तिथे पण. शहाजी बापूंनी 2 दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे. याबद्दलचं गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे. निश्चित ते वरिष्ठ पातळीवर यावर बोलले असतील, परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं ती योग्य नव्हती. एक वाक्य तुम्हाला सांगतो, नैतिक बळ नाही आणि नैतिक बळ नाही. अमित शहाचे ते राजकीय आश्रित आहेत आणि आश्रिताकडे स्वाभिमान, संघर्ष गोष्टी बिनकामाच्या ठरतात आणि आश्रितांनी फेकलेल्या टुकड्यावर जगायचे असते असे संजय राऊत. अहो, एकनाथ शिंदे साहेबांकडे बळ नाही तर कशाला त्याच्या विरोधात बोलता तुम्ही? एकनाथ शिंदे साहेबांना संघटन करता येत नाही, कशाला त्यांच्या विरोधात बोलता? आज अशी परिस्थिती झाली की एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुमचा दिवस निघत नाही. हीच खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आहे. एकनाथ शिंदे साहेब जे ठरवतात ते करतात, हे अख्खा महाराष्ट्र जाणू नये आणि त्यातल्या त्यात हे हा विरोधी पक्ष जाणू नये. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जर एखादा ठरवलं तर ते कोणतंही कार्य असो ते पूर्णत्वाला नेतात. म्हणून एकनाथ शिंदे साहेबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात. परंतु जितकं टार्गेट कराल तितकं एकनाथ शिंदे साहेब आणखीन उंचीवर जाते. महाराष्ट्रामध्ये आज एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा हा सर्वांना आवडतोय, सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत, हीच त्यांची पोटदुखी आहे.
म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट कसं करायचं, त्यांच्यावर आग परकड कशी करायची, ते त्यांचे आमदार कुठणार कसं बोलायचं, या सगळ्या बाबी ज्या आहेत ना मुद्दामून कुठेतरी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु एकनाथ शिंदे साहेब सर्वांना पुरून उरतील आणि अत्यंत हे नेतृत्व महाराष्ट्राला दिशा देणारं असणार आहे. सीएम असे म्हणाले की या निवडणुकीमध्ये आम्हीच सगळ्यात मोठे असू, याबाबत वाद नाही, माझे मित्र पक्ष सोबत आहेत, पण ते दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर राहतील. ते ठीक आहे, ते निकालानंतर कळेल. आम्ही कधी असा आग्रह केलेला नाहीये, कधी आम्ही असे हे बोललेलो नाहीत. परंतु ही निवडणूक कार्यकर्त्यांची, ही निवडणूक तेवढ्या जोमाने, जोशाने आणि ताकदीने लढवायची, हे शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही पाहत असाल की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये हे जे काही वरिष्ठ नेते असतात ना, हे कधी फटकतही नव्हते. आज उबाटाची परिस्थिती काय, त्यांच्याकडे त्यांचे उमेदवार किती उभे आहेत विचारा त्यांना. उमेदवार उभे नाहीत. काही लोक विड्रॉ करतायत. लातूरमध्ये 11 लोकांनी फॉर्मच विड्रॉ केले नेत्यांचं लक्ष नसल्यामुळे. आणि म्हणून हे निवडणूक जेव्हा कार्यकर्ता तुमच्यासाठी लढतो, आमदार की खासदार केला, त्यांना सुद्धा पाठबळ देणं हे कर्तव्य समजून एकनाथ शिंदे साहेब असेल, आमचा सर्व टीम असेल, हे महाराष्ट्रभर फिरते. भाजपने एक सर्व्हे केला आहे ज्यामध्ये 175 नगराध्यक्ष भाजपची निवडून येणार असा दावा केला आहे. प्रत्येक पक्ष सर्वे करतोय, आम्ही सर्वे केलेला आहे, त्यांनी सर्वे केलेला आहे. आम्ही ह्या सगळ्या आकड्यावर जाणार नाही. आम्ही मेहनतीवर विश्वास ठेवतो आणि आमची मेहनत निश्चितच फळाला लागेल आणि आमचे अनेक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील. म्हणजे त्यांचे 175 निवडून येत असतील तर तुमचे काय? असं आकडेवारी मध्ये आम्ही जात नाही. आम्ही लोकांवर हे सोडलेलं आहे आणि जेव्हा त्यांचा रिझल्ट येईल तेच खरी आकडेवारी आम्ही मानतो. सध्या एकनाथ शिंदे त्यांच्या व्यासपीठावरनं नेत्यांना फोन लावतात आणि प्रश्न सोडवतात. आपण बघतोय गेली काही दिवस त्यांचे काही व्हिडिओ व्हायरल होते, त्याची मिमिक्री केलेली आहे. मी तुम्हाला वाक्य वाचून दाखवतो. ओमराजे निंबाळकरांनी, हॅलो उदयजी, मी कळंबमध्ये आलोय, इथलं एक हलगट दूध देत नाही, मंत्र्यांनी म्हणायचं एक चरबी दूध काढून 2 दिवसात पाठवतो, कशाला हाणाव आम्हाला, काय बी आलं की हॅलो. फुल मिमिक्री केलेली आहे. मिमिक्री करतील ना, कारण की त्यांचा कंट्रोल आज सर्व मंत्रावर आहे एकनाथ शिंदे साहेबाचा. त्यांनी जे काही आदेश दिला ते पाळायचं काम आम्ही सर्वजण करतो. आणि हे जे काही मिमिक्री करणारे लोक आहेत ना, यांचा फोन यांचा नेते घेतात का हे विचारा ना, यांना मातोश्रीच्या गेटमध्ये येऊ देतात का हे विचारा ना. संघटना अशी चालत नसते. संघटना चालवण्यासाठी तेवढा एकमेकाशी संबंध घट्ट असावा लागतो. म्हणून शिंदे साहेबाचा आदेश आम्हाला सर्व मान्य असतो आणि लोकांना जर ते सर्वाधिक सांगत असतील तर ती मोठी जबाबदारी त्या संबंधित मंत्र्यावर पण येते आणि शिंदे साहेबावर पण येते. निवडणूक 2 महिने, 1 महिन्याभराच्या 2 दिवसाच्या आहेत, परंतु निवडणूक झाल्यानंतर त्या कामाची जर तुम्हाला अंमलबजावणी करता आली नाही तर पुढे निवडणुका येतीलच ना. जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, परिणाम काय होईल? जर शिंदे साहेबाचा शब्द खाली पडला तर लोक म्हणतील की यांनी आम्हाला उल्लू बनवलं. परंतु शिंदे साहेब आहेत, एकदा शब्द दिला ते काम झालंच समजा, असा महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दलचा असलेला आदर आणि विश्वास आहे. मतदानाच्या तोंडावर निवडणूक आयोगाने काय म्हणजे ना चाललंय बिनसलंय कळायला मार्ग. नेमकं काही जे काही लोक कोर्टात गेले होते, काही लोक निवडणूक आयोगाकडे गेले होते, परंतु आम्हाला सुद्धा हा जो निर्णय आहे आम्हाला सुद्धा हा धक्कादायक वाटतोय. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता, आज प्रचार संपेल आणि उद्या मतदान होईल याच कल्पनेमध्ये आम्ही होतो. परंतु निवडणूक आयोगाने हा निर्णय कसा घेतला, का घेतला, यावर भाष्य आताच्या घडीला करणं उचित. मुख्यमंत्र्यांचं असं विधान होतं की निवडणूक आयोग नक्की कुठला कायदा मांडतो काय कळायला मार्ग नाही. असं जर झालं, कुणी कोर्टात गेलं तर हाच पायंडा पडेल भविष्यात. तेच तर सांगतोय ना, आम्ही तर ह्याच भ्रमात होतो ना की आज निवडणुकीचा प्रचारचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या मतदानाला जायचंय. अचानक काल ह्या बातम्या जेव्हा आल्या त्या टायमाला कळलं की अनेक ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत. निवडणूक आयोगाने हा निर्णय कशाच्या आधारे घेतला हे सुद्धा एकदा पाहावं लागेल. शेवटचा, पैसे वाटून निवडणूक जिंकता येते पण त्यातून देश घडत नाही, अर्थतज्ञ सुब्बाराव यांनी राज्यकर्त्यांना सुनावलेलं आहे. निश्चित आहे, पैसे वाटून कोणतीही निवडणूक जर जिंकायची ठरली असती तर टाटा बिर्ला देशाचे पंतप्रधान झाले असते. अशा निवडणुका जनतेच्या मतावर निवडणुका लढवल्या जातात आणि जिंकल्या जातात. म्हणून आम्ही कार्यकर्ता कसा मजबूत राहील, कसा निवडणूक लढेल याकडे आमचं लक्ष असतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत आणि ते कुठूनही जिंकू शकतात. ते जर्मनीत असं संजय राऊत. एकनाथ शिंदेकडे काय काय आहे हे तपासायला संजय राऊत थोडीशी तब्येत आणखीन चांगली करा. इतक्या लवकर इमोशनल किंवा
भावनिक होऊ नका. एकनाथ शिंदेचे सगळं जे काय तुम्हाला पाहायचं असेल, चांगले व्हा, निश्चित त्यांच्याकडे या आणि त्यांची असलेली संपत्ती एकदा पाहून घ्या. परंतु अशा पद्धतीचे तुम्ही बालिश आरोप या घडीला करू नये अशी तुम्हाला विनंती.